नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहन नाही, परंतु या पडताळणीमध्ये त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती चारचाकी वाहन आहे, कुटुंबामध्ये कोणीतरी एकधारक आहे असं दाखवत असेल तर अशा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणीकडे काही नाही परंतु चारचाकी वाहन दाखवत आहे नावावरती, अशा खूप साऱ्या समस्या लाडक्या बहिणीला झाल्या आहेत. कारण त्या लाडक्या बहिणीकडे काही नसताना तरी पण नावावरती हे आहे ते आहे, यामुळे त्या लाडक्या बहिणी या योजनेतून कायमच अपात्र झाले आहेत. तर अशा वेळी काय करायचं आहे, तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्वाची माहिती लाडक्या बहिणींना दिली आहे. ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती काही नसताना सुद्धा चारचाकी वाहन दाखवत आहे, अशा लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. तर ती माहिती काय आहे, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूया मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय माहिती दिली आहे. अर्ज बाद झालेले नाहीये. खर तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYC ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8 महिन्यांचा कालावधी हा KYC साठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही, यात KYC चे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्स आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचे निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते,